विकास न केल्याने मतदारांचा रोष पाहायला मिळतोय। जनता जनार्दन काँग्रेसच्या पाठीमागे असल्याने सत्ता येताच जनतेचा विकास होईल। 9.5 वर्षात विकास जर झाला असता तर आज निलंगा शहराची जनता हे मूलभूत सुविधेपासून वंचित राहू शकत नव्हती। आज शहरात 9.5 वर्ष विकासाच्या नावाखाली कागदोपत्री विकास दिसतोय, प्रत्यक्षात शहरात जनतेचा विकास झालाच नाही, अशी टीका काँग्रेसचे नेते अजित नाना माने यांनी भाजपवर केली आहे। ते निलंगा नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात मतदारांच्या भेटीनंतर त्यांनी हा विकासाचा मुद्दा उपस्थित करत टीकास्त्र भाजपवर सोडलं। काँग्रेस ही जनतेला सर्वात पहिलं मूलभूत सुविधा तात्काळ पुरवणार असून मतदान स्वरूपात मतदारांनी काँग्रेसला आशीर्वाद द्यावा, अशी विनंती देखील माने यांनी केली आहे। आम्ही जनतेला विकासाच्या दृष्टीने मतदान स्वरूपी आशीर्वाद मागतोय, त्यामुळे जनतेला आमचं पटत नसल्याने जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे नेते अजित नाना माने यांनी दिली। ज्या पद्धतीने मतदान होणार आहे, कसं प्रतिसाद वाटतं, काय वाटतं? प्रतिसाद अतिशय चांगला सुंदर प्रतिसाद आहे। लोकांच्या मनामध्ये जे काम न केलेलं जे राग आहे, द्वेष आहे, आज आता तुम्ही आपण ज्या ठिकाणी उभारलोय त्या ठिकाणी बघा पोल किती लांब आहे, वायर कुठून आणले हे बघा, दांड्या, ते दांड्यावरून वायर आणावं लागलाय। म्हणजे हे राजकारत्याला इथले कळलं नाही। गेल्या 15 वर्ष झालं सत्ता त्यांची आहे, त्याने बोलतात की अमित देशमुख, अरे अमित देशमुखचं तिथं तुमच्या ताटात गाडं पडलंय, ती बघा ना, गल्ली गल्लीने बघा, कचरा नाली गटर रस्त्यावर आहे, लाईट नाही, ह्या लोकांना राहत असतील कसं सांगा ना मला। ह्या प्रश्नावर बोला तुम्ही, प्रश्न तिकडे नेताय। तुम्हाला लढाई निलंगा शहरातल्या लोकांच्या विकासासाठी करायची आहे का बाभळगावच्या विकासासाठी करायची आहे? निलंग्याचा प्रश्न सोडून दुसरीकडे लोकांचं मन भटकवता। तुम्ही अगोदर डोळ्यात तेल घालून बघा की मी काय केलंय, 15 वर्ष दिवे लावलाय, ह्याचं उत्तर लोकांना द्या। लोक 20 तारखेला उत्तर देतील, चांगल्या पद्धतीने देतील। आता ही 2 डिसेंबर निवडणूक होणार ती आणि पूर्ण 20 दिवस कालावधी, म्हणजे मुख्य निवडणूक 5 दिवसासाठी आहे आणि ढकलली पुढे निवडणूक 20 दिवसासाठी आहे। त्यांना माहिती होतं की जनता माझ्या विरोधात सपशेल गेलेली आहे, मग मुख्यमंत्र्याचा आधार घेऊन इलेक्शन कमिशनला विनंती करून एनकेन प्रकारे इलेक्शन ढकललं तर बी समजा ढकलच, 4-5 दिवस ढकलू शकतात। ह्याने 20 दिवस मोहलत की लोकांचे काही कामं करून दाखवता येईल, इलिगल स्वतःच्या पैशाच्या खिशातून काय करतील ते करतील, मी लोकांना मी कामाच्याच केलंय हे दाखवण्याचं काम आहे। आणि लोकांना तिरस्कार आलाय की तुम्ही 20 दिवस का लांबवला, मतदान उद्या होतं तर तुम्ही रात्री मतदान बदललाय। हा लोकांची थट्टा नाही, लोकशाहीची थट्टा नाही। तुम्ही जे लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, लोकातून निवडून येणारे शासन पाहिजे आपल्याला, त्याची मजाक नाही उडवलं तुम्ही। 23 नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलत आल्यात ना, तर ते 23च्या अगोदर ढकलले, 2 दिवस अगोदर, तुम्ही नंतर ढकललाय। हे निलंगा नगरपालिकेची ऑर्डर कधी आली, कोण्या तारखेला आली? 29ला आली ना संध्याकाळी। 29च्या निवडणूक 1 तारखेला केली। 1 तारखेला तुम्ही केले, मग 29चा डिक्लेअर झाले, जिकडले तिकडे बंद झाले। 1 तारखेला डिक्लेअर करण्याचा अर्थ काय? मुख्यमंत्री सांगतात किती वाजता तुम्हाला माहितीये की 12 वाजता सांगतात, आणि ऑर्डर कधी पडते 5:30ला। मग ह्याच्यात काळबेर नाही दिसत का? म्हणजे राज्य तुम्हालाच करायचे, दुसऱ्याला यूज द्यायचं नाही, असं चाललंय ना तुमचं। म्हणजे हुकुमशाहीकडे नाही नेलं तुम्ही, म्हणून लोक ह्या हुकुमशाहीला झुगारल्याशिवाय राहणार नाहीत। आणि लोकांना जे सरकार आपलं वाटतंय, जे लोकप्रतिनिधी आपली वाटतात, त्याला निश्चित ते लोकप्रतिनिधी तुमच्या समोर इथं उभा टाकलेत। अमितभाई, तुषार, हे इथं शिराजभाई, हे सगळे, चिंगू प्रशांत, हे सगळे या सामान्य जनतेतले प्रश्न जाणून घेऊन त्याचे प्रश्न सोडवणारे इमानदार कार्यकर्ते, त्याच्यामुळं लोक इमानदारीच्या पाठीमागे आहेत। अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।